थांब थांब असता नाही आधीपासून बघा. Hi guys, I'm back with my video. So आज जिधर भी जा रहे हैं वो बहुत स्पेशल जगह है, बहुत स्पेशल जगह है. मतलब मैं इतना साल से ये लोग जा रहे हैं, हम लोग जिधर रहते हैं ना वो लोग सब जाते हैं, बट मैं कभी गई नहीं हूँ और सब बॉयज़ जाते हैं. बट ये टाइम फर्स्ट टाइम मैं विज़िट कर रही हूँ वो प्लेस. मैं दिखाऊँगी उधर का व्यू, उधर का सब चीज़ें बहुत मस्त है, बहुत मस्त है. सो चलो मिळते आहे वहाँ पे. तो आम्ही निघणार होतो 6 वाजता आणि आता वाजले आहेत, किती वाजले दादा? 7:41. म्हणजे एवढा लेट करतो, म्हणजे आम्ही लोक कधीच एक गोष्ट टाइमवरती नाही होत है. कौन सी भी एक चीज़ हम लोग की टाइम पे नहीं हो रहा है. गर्ल्स प्रॉब्लम, लाफा दे गर्ल्स प्रॉब्लम वाला शालिया. और मैं आज इन लोग के साथ बैठी हूँ. सो आता मी जाणार आहे, पहिला तर खाणार आहे, पेट पूजा करणार मस्त. आता मी थांबलोय खाईसाठी. इथे खूप सारं मस्त प्लेस आहे. थोड्या वेळ म्हणजे लास्ट थोडा टाइम थांबा, मग आम्ही सगळं दाखवते मी कशाला आली आहे. वडापाव टाइम चालू आहे जरा. ब्रेक टाइम. आम्ही त्या डेस्टिनेशनवरती पोहोचलो आहे जिथे मला खूप वेळापासून यायचं होतं आणि खूप टाईम नंतर मी आली आणि मी फर्स्ट टाईम आली आहे. गाडी बघ, फर्स्ट टाईम आली आहे तिकडे आणि एवढं मस्त वाटतं ना. मी तुम्हाला जागा दाखवते, असं वाटतं मी एकदम गावी आली आहे. एकदम बेस्ट आहे जिथे मी आली आहे. मी दाखवते कसं आहे काय आहे तर. सुंदर मूर्ती आहे. फायनली मी इकडे आली आणि एवढं मस्त वाटतं ना, एवढं पीस वाटतं ना या गणपती बाप्पांना बघून. यार मला माहीत नाही यार माझा गणपती बाप्पावर काय कनेक्शन नाही, पण मी जेव्हा गणपती बाप्पाला बघते ना यार मला एवढं मस्त वाटतं ना. म्हणजे लाईफचा एक प्रेशियस पार्ट आहे गणपती बाप्पा. मतलब मी कुठेही गेली ना आणि मला गणपती बाप्पा दिसले ना तर एक बेस्ट थिंग असते गणपती बाप्पा बघण्याची. एक माहीत नाही यार, मग मी ते वर्ड्समध्ये एक्सप्रेसच नाही करू शकत. एवढं मस्त वाटतं मला गणपती बाप्पा बघितल्यावरती. तुम्हाला मी दाखवते. इथे एवढ्या सुंदर मूर्ती आहेत आणि एवढ्या डिफरंट शेप, या क्रिएटिव्हिटी यांची एवढी मस्त आहे ना, एवढी मस्त आहे ना. मी तुम्हाला दाखवते, सगळ्या मूर्त्या दाखवते. वर्कशॉपमध्ये जातो आहे, दुसऱ्या वर्कशॉपमध्ये. आम्ही ज्या वर्कशॉपमध्ये आमचे पप्पा बांधतायत तिथे जाऊन आलो, तिकडे क्लिप्स घेतले आहेत खूप सारे. तर आम्ही दुसऱ्या वर्कशॉपमध्ये जातो आहे बघायला. तर तुम्हाला दाखवतो आम्ही कुठे जातो आहे, कसं मजा. म्हणजे एवढं डिटेलिंग आहे ना इकडे मूर्तींमध्ये, एवढं डिटेलिंग आहे ना, बाप रे, खूप मस्त आहे, खूप मस्त आहे.
फोटोग्राफर आहेत. मी जे काय आता फोटो टाकणार आहे ते ह्यांच्या ID वर टाकणार आहे, सॉरी ह्यांच्या कॅमेऱ्याचे फोटो टाकणार आहे. कारण की माझ्या फोनमधून फोटोज नाही येत आहे. माझ्या फोनमधून मी ब्लॉग काढते, तर मी यांच्या फोनमधून फोटो काढणार आहे. दोघं आहेत. कुछ तो काम आने चाहिए ना लोग. तर मला फक्त तुम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे. पूर्ण ब्लॉगमध्ये मला फक्त एकच गोष्ट अशी खूप इम्पॉर्टंट वाटली आज असं मी इथे आली आहे ना, खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की मी खूप जाग्यावरती गेली आहे, खूप वर्कशॉप्स केले आहेत. आपल्या मुंबईमध्ये पण मी खूप वर्कशॉप व्हिजिट केले आहेत. जेवढे तिथे गणपती अप्रिशिएट केले जातात ना, ते खूप सुंदर असतात, ते त्यांच्या लेवलवरती बेस्ट असतात. पण तिकडे जेवढे गणपती अप्रिशिएट केले जातात ना, तेवढे मला असं वाटतं तुम्ही इकडे पण येऊन आहे ना अप्रिशिएट करा. खूप सुंदर मूर्ती आहेत, खूप सुंदर मूर्ती आहे. एकदा व्हिजिट करा इकडे येऊन, खूप छान मूर्ती आहेत. तुम्हाला नक्कीच आवडतील इकडच्या मूर्ती. तुम्ही नेक्स्ट इयरसाठी बुक करू शकता. तुम्ही एकदा व्हिजिट करा केतन कला केंद्र स्टुडिओ. कुठे आहे, गावचं नाव काय आहे? पेनमध्ये आहे, जोयगाव. सो तुम्ही एकदा व्हिजिट करा, इथे खूप सुंदर आहे सगळं काय. तुम्ही तुमच्या कारखान्याबद्दल आम्हाला माहिती देऊ शकता थोडीशी? आज जवळजवळ मला 28 वर्ष झाली स्वतःला, आणि मी लहान असल्यापासून मला ही आवड कलेची आहे. आणि ही जी मूर्ती आहे माझ्या जन्मापासूनचीच मूर्ती आहे. आणि आज तुमच्या मंडळाला देखील आज 30 वर्ष पूर्ण झाली. माझ्याकडून जवळजवळ 20 ते 22 वर्ष तुम्ही माझ्याकडून नेत आहेत. आणि मला खूप असं म्हणजे सांगायला तुम्हाला भारी मन भरून येतं. एवढी मूर्त जी माझी स्वतःची आहे त्याला तुम्ही एवढं गोल्डनी सजवून जी काय शान आणलीत ईश्वरीच्या राजाला, मला खूप भारी वाटते. धन्यवाद, थँक्यू. गणपती बाप्पा. माझा ब्लॉग आता इथेच एंड करते आहे. चलो बाय, पीस आउट. थँक्यू सो मच आतापर्यंत बघण्यासाठी. गणपती बाप्पा मोरया. आमची गाडी पूर्ण वाकडी झाली आहे, खूप वाकडी. पलटता वाचली आहे. हे बघा, काय माहिती आहे काय होतं आहे यार. गणपती बाप्पा मोरया. खूप थोड्यासाठी वाचलं, खूप थोड्यासाठी. ॲक्च्युली दाबली एका साईडनी गाडी आणि मग आमची गाडी पूर्ण वाकडीच झाली. हे बघा, पण मी नव्हती या गाडीमध्ये, पप्पा होते, सगळे होते. ओ माय गॉड, दिस इज वर्स्ट. गणपती बाप्पा मोरया. होईल सगळं नीट होईल. हे काय आहे मला कळत. उचलून पूर्ण गाडीवरती आणले गाडी. हे बघा हालत बघा. रोड आहे बघा, गाडी बघा कुठपर्यंत गेलेली. हे बघा गाडी दिसते, हे पूर्ण गाडी अशी गेलेली. बापरे.